Hello dear student, once again welcome to the class of Kulkarni sir, where we learn every day the physics, which is a very glorious subject and very easy subject. Okay, आज ॲक्च्युली खूप दिवसानंतर ऑनलाईन आलेलो आहे, कारण की एक्झाम सुरू आहेत तुमच्या आता 12वीच्या बोर्डच्या. आणि विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर काही IMP क्वेश्चन जर असतील तर काही आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करू शकता का. म्हटलं बिलकुल काही हरकत नाही, मी तुम्हाला सर्वच आपल्या चॅप्टरच्या जे IMP क्वेश्चन्स आहेत 1 मार्क 2 मार्क आणि 3 मार्कासाठी जे जनरली विचारले जातात मला ॲज पर द अवर एक्झाम पॅटर्न. तर जसं की आता आपली एक्झाम सुरू आहे तर त्या रिगार्डिंग मी IMP क्वेश्चन्स फिजिक्सचे आज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, मॅथमॅटिक्सचे सुद्धा करणार. ओके, जसं की आपलं चॅनल आहेच यूट्यूबवरती कुलकर्णी कोचिंग क्लासेस तेल्हारा म्हणून, त्याच्यावरती मी साधारण काही व्हिडिओज असे मी टाकत असतो नेहमीच. ओके, अधूनमधून. तर काही हरकत नाही, आज आपण हे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतो आहे. ओके, ते तुम्ही लर्न करून ठेवा की 100% येतीलच असं नाही, परंतु त्यातले भरपूर तुम्हाला त्यामध्ये हेल्प होईल की येऊ शकतील म्हणून. ठीक आहे, काही हरकत नाही. तर मी तुम्हाला ते शेअर करतो आहे. ओके, तुम्ही लर्न करा आणि अभ्यास करा चांगला त्या प्रश्नांचा. ठीक आहे. तर बघा, आता पहिलं चॅप्टर जे आहे आपलं फिजिक्सचं 12वीचं, त्यामध्ये रोटेशनल डायनामिक्स जे 5 मार्कासाठी. ओके, तर त्यामध्ये बघा आता तुम्हाला 1 मार्कासाठी कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात. तर त्यामध्ये डेफिनेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, बघा सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन, त्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, रेडियस ऑफ गायरेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड बँकिंग ऑफ रोड, ह्या डेफिनेशन तुम्ही करून ठेवा. ह्या 1 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर आणखी 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे बघा इथं 6 नंबरसाठी, ऑन व्हॉट फॅक्टर्स द रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स, कोणकोणत्या फॅक्टर्सवर रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड करते. ओके, नंतर आहे 7 नंबरचा आहे करून ठेवा, स्टेट द SI युनिट्स अँड डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया MI. ओके, त्यानंतर 2 मार्कासाठी बघा डिस्टिंग्विश, 2 मार्कासाठी पहिला डिस्टिंग्विश बिटवीन द सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेकंड नंबर, स्टेट अँड प्रूव्ह द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. देन थर्ड, ऑब्टेन अँड एक्सप्रेशन ऑफ मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड. Okay, so these are the questions for the 2 marks. Then the question for 3 marks are the number 1, derive an expression for the conical pendulum. Derive an expression for the conical pendulum. Then the second आहे state and prove theorem of parallel and perpendicular axis. ओके, जे हे पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिसचे 2 थेरम आहेत, ते दोन्ही करून ठेवा तुम्ही. ठीक आहे, त्याच्यापैकी एक येऊ शकते. त्यानंतर 3rd नंबरचा जो प्रश्न आहे, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन द कर्व बँकिंग रोड. ठीक आहे, तर हे झाले क्वेश्चन फॉर द रोटेशनल डायनामिक्स. त्यानंतर आपण याच्यामध्ये घेऊ शकतो नेक्स्ट. बघा आता जे नेक्स्ट आहे ते मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये सुद्धा आपल्याला काही क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. 1 मार्कासाठी डिफाईन स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, डिफाईन कॅपिलॅरिटी, स्टोक्स लॉ अँड ॲप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी. हे सर्व डेफिनेशन आहेत आणि 1 मार्कासाठी ते येऊ शकतात. त्यानंतर 2 मार्कासाठी काही प्रश्न आहेत, डिराईव्ह द रिलेशन बिटवीन द सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. दिस इज द relation between surface tension and surface energy. Then next is distinguish between streamline flow and turbulent flow. हा करून ठेवा तुम्ही, 2 मार्कासाठी येऊ शकतो. त्यानंतर आहे explain the different form of angle of contact. different form means acute, obtuse आणि झिरो असे वेगवेगळे त्यामध्ये अँगल्स आपल्याला मिळतात आणि त्याचे मेनिस्कस पण आपल्याला मिळतात, त्याचे वेगवेगळे फॉर्म्स ते आपल्याला करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. 3 मार्कासाठी ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर राईज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब. ओके, कॅपिलरी ट्यूबच्या केसमध्ये कॅपिलॅरिटी ॲक्शन काय आहे आणि त्यामध्ये राईज ऑर फॉल जे लिक्विड होते. ओके, त्यामध्ये तुम्हाला राईज ऑफ लिक्विडसाठी आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. ते जे एक्सप्रेशन आहे ते करून ठेवा 3 मार्कासाठी. त्यानंतर आहे एक्सप्लेन द शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन द सॉलिड सरफेस. हा एक प्रश्न 3 मार्कासाठी येऊ शकतो. ओके, अकॉर्डिंग टू मी हे सर्व प्रश्न तुम्ही करून ठेवा. 100% येतीलच असं नाही, परंतु यामधले येऊ शकतात, तुम्हाला येतील, मदत होईल 100% तुम्हाला याची. ओके, आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, त्याला तुम्ही बघून घ्या. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला आणखी पुढचे व्हिडिओ पण असे तुम्हाला मिळत जातील.
म्हणजे मॅथमॅटिक्सचे पण तुम्हाला मी टाकतो आहे, मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे त्याचे पण IMP तुम्हाला मी सर्व देईल. ठीक आहे. त्यानंतर आता जो नेक्स्ट आहे, क्लिअर, नेक्स्ट इज द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, जो तिसरा चॅप्टर आहे आपला, चॅप्टर नंबर 3. ओके, तर हा जो तिसरा चॅप्टर आहे याच्यामध्ये आपल्याला काही IMP क्वेश्चन्स हे बघायचे आहेत. सी हिअर, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस 3rd नंबर. डिफाईन 1 मार्कासाठी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, त्याला आपण स्मॉल e नी दर्शवतो, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन स्मॉल r आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन दॅट इज स्मॉल t. हे करून ठेवा. कोएफिशियंट ऑफ इमिशन दॅट इज अ स्मॉल e 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर ऑथर्मनस सबस्टन्सेस. ओके, थोडंसं राईटअपमध्ये थोडा चेंज झालेला आहे, स्टुडंट्सनी लिहिलेले सर्व हे. तर ऑथर्मनस सबस्टन्स डेफिनेशन करून ठेवा. त्याच्यानंतर आहे डेफिनेशन विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे, तर 1 मार्कासाठी तो पण येऊ शकतो. त्यानंतर 2 मार्कासाठी प्रश्न आहे तुम्हाला, शो दॅट RMS व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हा एक प्रश्न करून ठेवा 2 मार्कासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड एक्सप्लेन द थेरी, सॉरी, फेरीज ब्लॅक बॉडी. काय आहे? फेरीज ब्लॅक बॉडी. ठीक आहे ना, फेरीज ब्लॅक बॉडी. मी खाली स्पेलिंग लिहून ठेवतो व्यवस्थित, फेरीज ब्लॅक बॉडी. ठीक आहे. ओके, फेरीज ब्लॅक बॉडी. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट जो आहे तो 3 मार्कासाठी आहे. स्टेट अँड प्रूव्ह द थिअरॉटिकली किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. किर्चॉफ्स लॉ जो आहे रेडिएशनचा, A=E, हा किर्चॉफ्स लॉ आहे. ठीक आहे. तर याचं एक्सप्लेनेशन आपल्याला करून ठेवायचं आहे 3 मार्कासाठी. थिअरॉटिकल प्रूफ त्याचं येऊ शकते. ठीक आहे ना. ओके, काही हरकत नाही. नेक्स्ट स्लाईड घेतो मी आता, ते आहे थर्मोडायनामिक्स. नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला. ठीक आहे. जसं की दुसरा जो चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, तो 5 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर जो घेतला आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा गॅसेस अँड रेडिएशन हा सुद्धा 5 मार्कासाठी आहे. आणि हा जो थर्मोडायनामिक्स आहे, ओके, 4थ्या नंबरचा, हा सुद्धा किती मार्कासाठी आहे तुम्हाला? 5 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्याचे काही IMP क्वेश्चन्स मी इथं लिहून ठेवलेले आहेत. डिफाईन 1 मार्कासाठी. नंबर 1 हीट, त्यानंतर 2 आहे इंटरनल एनर्जी, 3 आहे 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स करून ठेवा. त्याच्यामध्ये आपण 3 बॉडीज घेतो. A ही थर्मल इक्विलिब्रियममध्ये असते B सोबत, B आणि A असते C सोबत, म्हणजे B आणि C सुद्धा काय असेल? थर्मल इक्विलिब्रियममध्ये असते. हा आहे 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तो सुद्धा तुम्ही करून ठेवा. ओके, डेफिनेशन येऊ शकते त्याची. त्याच्यानंतर आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, देन रिव्हर्सिबल प्रोसेसेस, नेक्स्ट इज थर्मल इक्विलिब्रियम, नेक्स्ट इज एडियाबॅटिक प्रोसेस अँड सायकलिक प्रोसेस. अँड 8व्या नंबरवर आहे इथं ड्रॉ द PV डायग्राम्स. ज्या PV डायग्राम्स आहेत आपल्याला, ओके, त्या PV डायग्राम्स, फक्त PV डायग्राम्स 1 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतात, एखादी त्यातली विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे ना. त्यानंतर आहे क्वेश्चन नेक्स्ट, की जो 3 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतात. त्याचं पहा कोणते आहेत. एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स अँड कॅल्क्युलेट द हीट चेंज इन द इंटरनल एनर्जी अँड वर्क डन फॉर द आयसोथर्मल प्रोसेसेस. त्यानंतर आयसोबारिक प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेस. तर हा एकच प्रश्न आहे याच्यामध्ये 3 मार्कासाठी. थर्मोडायनामिक्सचे एवढे क्वेश्चन करून ठेवा. ठीक आहे. द नेक्स्ट स्लाईड घेतो मी आता. तुम्हाला लवकर सांगतो आहे, कारण की कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे म्हणून, बाकी काही त्यामध्ये उद्देश नाही आहे. ठीक आहे ना. बघा आता ऑस्युलेशन जो नेक्स्ट चॅप्टर आहे, ओके, याचे मार्किंग्स मी बघतोय तो तुम्हाला. सो दिस इज द ऑस्युलेशन. ओके, ऑस्युलेशन. ठीक आहे ना. तर ऑस्युलेशन जो आहे हा आपल्याला 4 मार्कासाठी आहे बरं का. किती मार्कासाठी आहे बेटा? 4 मार्कासाठी. ओके, चॅप्टर नंबर इज 5. ठीक आहे. याच्यामध्ये 1 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकते डिफाइन फ्रिक्वेन्सी. Number 1 is frequency, 2nd is period, 3 is amplitude of SHM, 4 is a ideal simple pendulum. Then 2 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन फॉर अँग्युलर SHM. त्याच्यानंतर आहे ऑब्टेन 2 नंबरमध्ये ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM.
एक अँग्युलर एस एच एमचं डिफरन्शियल इक्वेशन आणि एक लिनियर एस एच एमचं डिफरन्शियल इक्वेशन d2x/dx² जे आहे ना. ओके, तर ते तुम्हाला करून ठेवायचं आहे. ठीक आहे, 2 मार्कासाठी. त्यानंतर 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो, स्टेट द लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम्स. लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम, टाईम म्हणजे पिरियडसाठी आहे, एक लेंथसाठी आहेत ना. असे आपल्याला 3 लॉज आहेत ते. ठीक आहे, तर ते 3चे 3ही लॉज तुम्हाला करायचे आहेत. ओके, 3 मार्कासाठी येऊ शकतात. त्यानंतर आहे शो दॅट फॉर अ स्मॉल ॲम्प्लिट्यूड मोशन ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज अ लिनियर एस एच एम. हा सुद्धा एक प्रश्न 3 मार्कासाठी येऊ शकतो. So in case for the 4 marks, there is one question that is discuss the composition of 2 SHM along the same path having a same period. Find the resultant amplitude and initial phase. Okay. त्याच्यानंतर फॉर डिफरन्शियल इक्वेशन किंवा फ्रॉम आहे, ॲक्च्युली फॉर नाही आहे, हा दुसरा क्वेश्चन आहे बरं का. हा पहिला आणि दुसरा इथून चालू होत आहे. ओके, फ्रॉम असं लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम ऑब्टेन अँड एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. हा सुद्धा एक मोठा क्वेश्चन आहे. ओके, 3 किंवा 4 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे ना. लगेच तुम्ही सगळ्या क्वेश्चनचे स्क्रीनशॉट किंवा तुम्ही लगेच हे टिक मार्क करू शकता. ओके, नेक्स्ट स्लाईड घेतो मी आता. ओके, नेक्स्ट स्लाईड जी आहे ते आहे चॅप्टर नंबर नेक्स्ट, काय नाव आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. नंबर 6 इज द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. हे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह जे आहे हे तुम्हाला 4 मार्कासाठी आहे चॅप्टर. ठीक आहे ना. दिस इज फॉर 4 मार्क्स. So again for 1 marks there are some questions like what is the resonance, second what are the beats theory तुम्हाला पण आहे, त्यामध्ये beats काय असतात. ठीक आहे, define the superposition. then 4th number distinguish between the free vibrations and force vibrations. then next is 5th number distinguish between progressive wave and standing wave. ठीक आहे. Next is show that only odd harmonics are present in the vibration of air column in the pipe close at one end. तर हा जो आहे हा तुम्हाला 3 मार्कासाठी येईल. ठीक आहे ना. आणि डिस्टिंग्विश वाले जे आहेत ना बेटा हे 2 मार्कासाठी आहेत बरं का, 2 मार्कासाठी. ओके, हे त्याच्यानंतर शो दॅट नेक्स्ट आहे, हा पण 3 मार्कासाठीच आहे. शो दॅट Beats frequency is equal to the frequency difference between the two interfering waves. ओके, तर हे क्वेश्चन करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेव ऑप्टिक्स. काय आहे बेटा, वेव ऑप्टिक्स. द वेव ऑप्टिक्स जो आहे हा 7 नंबरचा चॅप्टर आहे आपला. ओके, सो इन दिस चॅप्टर नंबर 7. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये 1 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 1 रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि सेकंड आहे वेव फ्रंट करून ठेवा. हे सर्व प्रश्न मी काढलेले आहेत स्वतःहून, म्हणजे मला असं वाटले की बा हे IMP आहे तर तुम्ही करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे 2 मार्कासाठी व्हॉट आर प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. नंबर 1 2 मार्कासाठी. त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन, सेकंड आहे एक्सप्लेन व्हॉट इज अ ऑप्टिकल पाथ लेंथ, हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द ॲक्च्युअल पाथ लेंथ. ठीक आहे ना, म्हणजेच ऑप्टिकल पाथ लेंथचा क्वेश्चन आहे हा. त्यानंतर तुम्हाला यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटवरती 3 मार्काचा क्वेश्चन हा येऊ शकतो. कोणता बघा आता, 3 मार्काचा आहे हा. डिस्क्राईब द जॉमेट्री ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ते डायग्राम काढून तुम्हाला डबल स्लिट एक्सपेरिमेंट हा एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे ना. वेव ऑप्टिक्समधले हे क्वेश्चन एवढे करून ठेवा. ओके, नेक्स्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक, हा आहे चॅप्टर नंबर. सो सी हिअर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ॲक्च्युली खूप मोठा चॅप्टर आहे हा. ओके, परंतु 4 मार्कासाठीच आहे बोर्डामध्ये. ठीक आहे ना. विथ ऑप्शन 6 मार्काला, समजा तुम्ही ऑप्शन वाईज जर घेतले असेल तर. डिफाईन कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर अँड स्टेट इट्स SI युनिट. पहिला प्रश्न 2 मार्कासाठी. दुसरा प्रश्न 2 मार्कासाठी ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर अ इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट आउटसाइड अ चार्ज स्पेरिकल कंडक्टर. ओके, दिस इज ॲप्लिकेशन ऑफ गॉस
theorem. The next is obtain an expression for the electric field at a point outside a uniformly charged thin plane sheet. हा एक प्रश्न करून ठेवा. ओके, these are the questions for 2 marks. Then question for 3 marks are derive an expression for potential due to a point charge, 3 marks साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे derive an expression for the equivalent capacitance of a capacitor in a parallel, okay, or series. ओके, म्हणजे पॅरलल आणि सिरीज, पॅरलल किंवा सिरीज म्हणजे असे 2 प्रश्न येऊ शकतात त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. काय आहे? डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर, ओके, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक स्लॅब, विथ डायइलेक्ट्रिक स्लॅब. बघा हा एक प्रश्न IMP आहे, ठीक आहे, हा करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर अँड ऑब्टेन इट्स डिफरंट फॉर्म. हा एक प्रश्न करून ठेवा 3 मार्कासाठी. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समधले हे तुम्हाला एवढे क्वेश्चन्स आहेत. ओके, नाउ आय कॅन टेक द नेक्स्ट स्लाइड. See, the next chapter is current electricity. Current electricity chapter number 9. हा जो चॅप्टर आहे हा 4 मार्क्ससाठी आहे बरं का. दिस इज द चॅप्टर फॉर 4 मार्क्स. सो अगेन 2 मार्कासाठी याच्यामध्ये काही प्रश्न आहेत. सुरुवातीला स्टेट द किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्सचे 2 लॉ आहेत, दोन्ही करून ठेवा. ओके, जंक्शन अँड व्होल्टेजवाले. त्यानंतर ऑब्टेन द बॅलेन्सिंग कंडिशन फॉर व्हीटस्टोन ब्रिज. ओके, व्हीटस्टोन ब्रिज. नेक्स्ट इज स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटरचं जे प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला करून ठेवायचं आहे विथ द हेल्प ऑफ डायग्राम. नेक्स्ट इज डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शिओमीटर अँड व्होल्टमीटर. नेक्स्ट प्रश्न आहे एक्सप्लेन हाऊ मुव्हिंग कॉईल कॅलॉनमीटर इज कन्व्हर्टेड इन टू द ॲमीटर, डिराईव्ह इट्स नेसेसरी फॉर्म्युला. हा तुम्हाला 3 मार्कासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट इज 3 मार्कासाठी आणखी प्रश्न आहे एक्सप्लेन विथ द नीट सर्किट डायग्राम. नीट सर्किट डायग्राम हाऊ विल यू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स बाय युझिंग मीटर ब्रिज. ओके, युझिंग मीटर ब्रिज हा एक आहे 3 मार्कासाठी आणखी. आणि त्याच्यानंतर आहे दुसरा डिस्क्राईब हाऊ पोटेन्शिओमीटर इज यूज टू कम्पेअर द EMF ऑफ 2 सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड. हा एक करून ठेवा तुम्ही, हा पण IMP आहे बरं का या चॅप्टरचा. तर हे झाले या 9th चॅप्टरचे काही IMP क्वेश्चन्स. ओके, नाउ आय कॅन टेक द नेक्स्ट स्लाइड. तर पहा नेक्स्ट लिट्समध्ये आपल्याला काय आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट चॅप्टर नंबर 10, ठीक आहे. बघा याच्यामध्ये 1 मार्कासाठी व्हॉट इज लॉरेंट्झ फोर्स. लॉरेंट्झ फोर्स म्हणजे काय तो एक करून ठेवा. त्यानंतर सेकंड इज स्टेट एम्पियर्स लॉ. हा 1 मार्कासाठी येऊ शकतो. त्यानंतर 2 मार्कासाठी आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ अ वायर. ओके, तर हा एक तुम्हाला 2 मार्कासाठी आहे. नेक्स्ट इज स्टेट अँड एक्सप्लेन बायोट सॅवेट लॉ. काय आहे? बायोट सॅवेट लॉ, ठीक आहे ना, बायोट सॅवेट लॉ. देन ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड इन अ टोरॉइड अँड सॉलिनॉइड. म्हणजे ॲक्च्युली 2 प्रश्न आहेत बरं का याच्यामध्ये, 2 आहेत हे. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड इन अ टोरॉइड अँड ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड. टोरॉइड अँड सॉलिनॉइडचे डायग्राम काढून त्याचे आपण मॅग्नेटिक फील्डशी जे एक्सप्रेशन्स आहेत ते आपल्याला डिराईव्ह करायचे, ठीक आहे. करून ठेवा हे दोन्ही, 2 पैकी एक येईल. ओके, त्यानंतर 4 मार्कासाठी पण एखादा 3 किंवा 4 मार्कासाठी डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर रेडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द करंट इन अ सर्क्युलर लूप. दिस इज द क्वेश्चन. This question is for 4 marks or 3 marks. Okay, so these are the most probable or the IMP questions as far as the first 10 chapters are concerned. The 11th number chapter जो आहे
त्याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल. 4 मार्कासाठी आपल्याला हा विचारला जाणार आहे बोर्ड एक्झाममध्ये. त्याच्यामध्ये 1 मार्कासाठी कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यामध्ये आहे डिफाईन ओके मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, गायरोमॅग्नेटिक रेशो, व्हॉट इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी अँड बोहर्स मॅग्नेटायझेशन. ओके, हे तुम्हाला एका मार्कासाठी विचारल्या जाऊ शकणारे प्रश्न आहेत. ठीक आहे. 2 मार्कासाठी कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामध्ये आहे नंबर 1, शो दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज EVR/2. दिस EVR/2. सो दिस इज द एक्सप्रेशन वी हॅव टू शो. दुसरा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये, डिफाईन मॅग्नेटायझेशन, स्टेट इट्स फॉर्म्युला, SI युनिट्स अँड डायमेन्शन. नेक्स्ट आहे तिसरं, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर बोहर्स मॅग्नेटॉन. तर हे आहेत 11व्या चॅप्टरसाठी विचारल्या जाऊ शकणारे क्वेश्चन्स. नेक्स्टमध्ये पाहू आता आपण. ओके, तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा 5 मार्क्ससाठी आहे तुम्हाला चॅप्टर. 1 मार्कासाठी कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात, लेन्झ लॉ, व्हॉट आर ED करंट्स, डिफाईन कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन, हे आहेत एका मार्कासाठी विचारला जाऊ शकणारे प्रश्न. त्यानंतर 2 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकते, स्टेट द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एक्सप्लेन द सेल्फ इंडक्शन अँड एक्सप्लेन द म्युच्युअल इंडक्शन. पहा हे तिन्ही कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. डिस्टिंग्विश नेक्स्ट आहे बिटवीन स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. याच ट्रान्सफॉर्मरवर आणखी 4 किंवा 3 मार्काचा प्रश्न येऊ शकते. स्टेट द प्रिन्सिपल ऑन विच द ट्रान्सफॉर्मर वर्क्स, एक्सप्लेन इट्स वर्किंग विथ द कन्स्ट्रक्शन अँड डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द रेशो ऑफ EMFs अँड करंट इन टर्म्स ऑफ द नंबर्स ऑफ टर्न्स इन द प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल. ओके, डायग्राम वगैरे काढून आपल्याला याच्यामध्ये जी डायग्राम आहे ट्रान्सफॉर्मरची लक्षात, तर ही डायग्राम आपल्याला व्यवस्थित वगैरे सगळ्या काढून आपल्याला त्यामध्ये एक्सप्रेशन दाखवायचं आहे. ओके, इनपुट वगैरे आउटपुट काय जे काय त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. 3 किंवा 4 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो, करून ठेवा. ठीक आहे ना. द नेक्स्ट चॅप्टर इज AC सर्किट. कोणता आहे, AC सर्किट. 4 मार्कासाठी आहे प्रश्न, 4 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. 1 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकणारे प्रश्न आहेत, व्हॉट इज अ फेजर अँड फेजर डायग्राम. फेजर आणि फेजर डायग्राम काय आहे. ओके, तर फेजर डायग्राम म्हणजे आपल्याला वेव्ह फॉर्ममधले डायग्राम्स आहेत त्या लक्षात. ड्रॉ द फेजर डायग्राम फॉर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. ओके, आणि सिरीज LCR सर्किट, हे 2 करून ठेवा याच्यामध्ये. ॲक्च्युली याच्यामध्ये 4 आहेत फेजर डायग्राम, तुम्ही 2 करून ठेवा हे. ठीक आहे ना. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसऱ्या नंबरचा, नंबर 3, डिफाईन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. त्यानंतर आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इम्पेडन्स. ओके, सो RL, RC आणि आपल्याला इम्पेडन्सच्या व्हॅल्यूज आपल्याला स्टडी करायचे आहेत. याच्यामध्ये एका मार्कासाठी येऊ शकते. त्यानंतर 3 मार्कासाठी प्रश्न आहे, एक्सप्लेन द सिरीज रेझोनन्स, स्टेट द कंडिशन फॉर द सिरीज रेझोनन्स. ठीक आहे ना. 3 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. नंतर आहे एक्सप्लेन द पॅरलल रेझोनन्स, स्टेट द कंडिशन फॉर द पॅरलल रेझोनन्स. असे 2 सिंपल क्वेश्चन आहेत, हे करून ठेवा. ठीक आहे ना. चॅप्टर नंबर 13मध्ये कमी प्रश्न आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 14मध्ये पण जास्त नाही आहेत. ओके, सी ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. लक्षात, ॲक्च्युली हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर हा चॅप्टर आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लक्षात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज नथिंग, इट इज अ फेनॉमेना ऑफ अ पर्टिक्युलर स्पेशल टाइप ऑफ मेटल्स ऑन विच द light of the special wavelength or the frequency when incident, then there is emission of electron from that metal and there is a effect. आणि इफेक्ट काय असतो त्यामध्ये, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे तो इफेक्ट म्हणजे आहे त्यामधून करंट फ्लो होतो त्या सर्किटमध्ये. ठीक आहे ना. सो 1 मार्कासाठी तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तुम्हाला डिफाईन करायचा आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, इट इज अ मिनिमम फ्रिक्वेन्सी. ओके, त्यानंतर आहे स्टॉपिंग पोटेन्शियल और कट ऑफ पोटेन्शियल म्हणतो त्याला. त्यानंतर आहे वर्क फंक्शन ऑफ अ मेटल. वर्क फंक्शन, ठीक आहे ना. प्रत्येक मेटलचं वर्क फंक्शन असते. ठीक आहे ना. तर त्या 4 डेफिनेशन तुम्ही करून ठेवा. त्यानंतर
3 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतो स्टेट द आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, एक्सप्लेन द 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट ऑन द बेसिस ऑफ द आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, 3 मार्कासाठी. त्यानंतर आणखी 3 मार्कासाठी स्टेट द डी ब्रॉग्ली हायपोथिसिस ऑफ मॅटर वेव्ह, ड्वेल नेचर त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे ना. अँड डिड्यूस अन एक्सप्रेशन फॉर द डी ब्रॉग्ली वेवलेंथ. हे एवढे प्रश्न करून ठेवा या चॅप्टरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, याच्यामध्ये पण जास्त क्वेश्चन नव्हते 14व्या चॅप्टरमध्ये. 15व्याच्या आधी तुम्हाला जास्त नाही आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिया 1 मार्कासाठी, डिफाईन ओके एक्सायटेशन एनर्जी, डिफाईन आयोनायझेशन एनर्जी अँड डिफाईन रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, हाफ लाईफ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. त्यानंतर सेकंड आहे ड्रॉ द नीट लेबल एनर्जी लेवल ऑफ हायड्रोजन ॲटम. त्या हायड्रोजन ॲटमसाठी वेगवेगळ्या एनर्जी लेवल्स आहेत ना, ओके. तर त्या एनर्जी लेवल्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट ऑफ एच ॲटम, म्हणजे हायड्रोजन ॲटम, ठीक आहे ना. तर 2 मार्कासाठी तुम्हाला आहेत क्वेश्चन. त्यानंतर 3 मार्कासाठी एक्सप्लेन द पोस्ट्युलेट्स ऑफ बोहर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम, ओके. आपल्याला बोहर्स थेरीचे जे पॉस्ट्युलेट्स आहेत हायड्रोजन ॲटमसाठी ते आपल्याला स्टेट करायचे आहेत, 3 पॉस्ट्युलेट्स. त्यानंतर लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी आपल्याला स्टेट करायचं आहे. अँड हेन्स डिराईव्ह द रिलेशन n इक्वल्स टू n0 e⁻ λt, हे एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. एवढे प्रश्न हे या 15व्या चॅप्टरचे करून ठेवा, ठीक आहे. आणि जे शेवटचं चॅप्टर आहे, ओके, शेवटचं चॅप्टर आहे याच्यामध्ये सेमी कंडक्टर डिव्हायसेस. याच्यामध्ये पण जास्त प्रश्न नाही आहे. 2 मार्कासाठी तुम्हाला ड्रॉ द स्कीमॅटिक सिम्बॉल अँड गिव्ह द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग गेट्स. त्याच्यामध्ये आता येईल अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, नॅन्ड गेट अँड नॉर गेट. ते जे तुम्हाला 1 1 1 0 असे तुम्हाला जे आउटपुट्स आहेत त्याचे, ओके, 1 1 0 0 1 0 1 0 असे आपण ते ट्रूथ टेबल तयार करतो. त्याचे स्कीमॅटिक सिम्बॉल्स लर्न करा, ओके. स्टेट द प्रिन्सिपल अँड युजेस ऑफ सोलर सेल, हे करून ठेवा लक्षात, 2 मार्कासाठी सोलर सेल. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ नीट लेबल सर्किट डायग्राम एक्सप्लेन द वर्किंग ऑफ हाफ वेव रेक्टिफायर using the semiconductor diode, ओके. ड्रॉ द इनपुट अँड आउटपुट वेवफॉर्म. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हाफ वेव रेक्टिफायरमध्ये आपल्याला अल्टरनेट हाफ सायकल्स भेटतात लक्षात, म्हणून याला हाफ वेव रेक्टिफायर म्हणतात, ओके. आणि याच्यासाठी आपण डायोडचा यूज करतो त्या लक्षात, सेमीकंडक्टर डायोड. सिम्पल क्वेश्चन आहे. सर्किट डायग्राम आणि त्याचा आउटपुटची डायग्राम आपल्याला काढायची याच्यामध्ये, ओके, 3 मार्कासाठी. त्यानंतर ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ अ NPN ट्रान्झिस्टर. NPN ट्रान्झिस्टरसाठी आपल्याला डायग्राम्स काढायचे आहे लक्षात, अशा प्रकारे, ओके. आणि ॲम्प्लिफायर एज अ कॉमन इमिटर मोड लक्षात, कॉमन इमिटर मोडसाठी आपल्याला डायग्राम काढायची आहे ती. व्हॉट इज द रेक्टिफायर म्हणजे काय, एक्सप्लेन विथ द नीट सर्किट डायग्राम, हा एक प्रश्न करून ठेवा. तर एवढे प्रश्न आहेत तुम्हाला या 16व्या चॅप्टरमध्ये, की जो 4 मार्कासाठी आहे. या सेकंड पार्टचा जर विचार केला तुम्ही तेवढे याच्यामध्ये आपल्याला हार्ड अँड फास्ट असे जास्त प्रश्न तुम्हाला अवघड नाही आहेत, एवढे तुम्ही करून ठेवा लक्षात. 100% येतीलच, हेच येतील याची तुम्हाला 100% खात्री नाही देऊ शकत मी, परंतु हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी, ठीक आहे ना. सो हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा, परत सांगतो आहे, शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे लिंक दिलेली आहे ते क्लिक करा त्याच्यावरती, ठीक आहे. काही हरकत नाही. मॅथमॅटिक्सचे सुद्धा IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ओके. ते सुद्धा तुम्ही लर्न करा. त्याचप्रमाणे CETच्या एक्झामसाठी पण मी मार्गदर्शन करतोच तुम्हाला फिजिक्स विषयाचं, ते पण आपण अधूनमधून बघत जाऊच, ठीक आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन, ओके.